लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी. आणखी 17,500 महिलांचे अर्ज बाद. कारण काय? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून 17,500 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अहिल्यानगरमधील महिलांची पडताळणी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना KYC देखील करणे अनिवार्य केले आहे. या दरम्यान आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. या योजनेतून आता अनेक महिलांचे अर्ज देखील बाद करण्यात आले आहे. 17,500 महिलांचे अर्ज बाद. अहिल्यानगर जिल्ह्यात मागील महिन्याभरात 17,500 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अहिल्यानगरमध्ये एकूण 11 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आता यातील काही महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी केली जात आहे. त्यातून महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून 17,500 महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. यामधील काही महिला वयोमर्यादेत बसत नाही, तर काही महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच अनेक कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद केले आहेत. यासोबतच ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्यांचे अर्ज देखील बाद केले जात आहेत. KYC गरजेचे. लाडकी बहीण योजनेत eKYC करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्याच कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही eKYC करू शकतात. KYC करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्र आवश्यक आहेत. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.